तुम्हाला खरं सांगतो, मला माधुरी दीक्षितचं गाणं आठवतंय, धक धक करने लगा. अहो काय मॅच झाली आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जसा रंगला तसाच भारत विरुद्ध बांगलादेश सामना रंगलेला आहे. अपेक्षा नव्हती, खोटं कशाला बोलू. बांगलादेश संघ लढत देईल अशी अपेक्षा नव्हती. त्यांची टिवटिव जास्त असते आणि खेळ कमी असते अशी टीका मी केली होती. काही प्रमाणात मला ते शब्द माझे खायला लागत आहेत, कारण अडचणीच्या परिस्थितीतनं मार्ग काढत बांगलादेश संघाने अत्यंत कौतुकास्पद लढत ही भारतीय संघाला दिलेली आहे. भारतीय संघाने विजय मिळवला, पण नाकी दम बांगलादेश संघाने आणला हे कबूल करायला लागेल. पहिली बॅटिंग करायची संधी भारताला मिळाली, सुरुवात हळू झाली. के.एल. राहुलनी स्ट्राईक रोटेट केला नाही, त्यामुळे थोडासा रोहित शर्मा वैतागला, ज्याला ऑलरेडी तेवढी चांगली लय मिळालेली नाही आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय संघ अडचणीत थोडा सापडला होता, परंतु नंतर के.एल. राहुलनी संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरती दाखवलेला विश्वास हा सार्थ ठरवला आणि फटाका बॅटिंग त्यांनी केली. 4 सिक्सर त्यांनी मारल्या, बाउंड्रीज मारल्या आणि एक दिमागदार अर्धशतक केलं. त्याचं अर्धशतक, विराट कोहलीचं सातत्यपूर्ण अर्धशतक आणि सूर्यकुमार यादवची छोटेखानी परंतु अप्रतिम 30 धावांची खेळी भारतीय संघाला 184चा टप्पा गाठून देऊन गेली. आणि त्याच्यानंतर वाटलं की हा धावफलक पार करणं बांगलादेश संघाला जमणार नाही, परंतु तसं झालं नाही. बांगलादेश संघाने पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 60चा धावफलक उभारला. लिंटन दासनी तुफान हल्ला चढवत 21 बॉलमध्ये अर्धशतक केलं आणि भारतीय संघ होता तो थोडासा हडबडला होता. नेमका त्यावेळेला पाऊस आला. या पावसाने बांगलादेशची लय गेली. 1 तास खेळ थांबला, 4 ओव्हर कमी झाल्या आणि परत जेव्हा खेळ चालू झाला तेव्हा लिंटन दास धावबाद झाला. के.एल. राहुलच्या डायरेक्ट हिटमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. वाटलं की आता हा स्कोरचा पाठलाग करणं बांगलादेश संघाला जमणार नाही, परंतु कसलं काय, शेवटपर्यंत त्यांच्या फलंदाजांनी लढत दिली. मोठमोठे षटकार मारले. अगदी शेवटच्या एका बॉलवरती सुद्धा षटकार मारून त्यांना सामना बरोबरीत सोडवता आला असता. प्रयत्न त्यांनी केला, परंतु हर्षदीप सिंगनी सुंदर शेवटचं षटक टाकलं. त्याच्या विकेट्स, त्याच्याबरोबर हार्दिक पंड्याच्या विकेट्स आणि भारतीय बॉलर्सनी हातातून निसटलेला सामना परत एकदा खेचून आणला. 5 धावांचा विजय, परंतु बहुमूल्य विजय. कारण आता भारतीय संघाला 2 गुण जास्त मिळालेत, 6 गुण भारतीय संघाचे झालेत. मेलबर्नचा सामना पावसाने धुतला जरी गेला तरी भारतीय संघाचे 7 गुण होणार आहेत. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याची आशा या आता पल्लवित झालेल्या आहेत. दरवाजा किलकिला झालेला आहे. 1 नंबर का 2 नंबर हे फक्त बघायचं आहे. फक्त या ह्याच्यातनं शिकण्यासारखं खूप आहे. या स्पर्धेमध्ये भल्या भल्या संघांना साध्या संघांनी हादरवून सोडलेलं आहे. बांगलादेशनी इतर संघांविरुद्ध खराब खेळ केला, भारताविरुद्ध बरोबर तिखट खेळ केला. याच्यातनं शिकण्यासारखं खूप असं आहे की कुठल्याही संघाला कमी लेखू नका, कुठलाही सामना हलक्यात घेऊ नका. आता भारतीय संघ समाधानी अंतःकरणाने मेलबर्नला जाईल, कारण आता शेवटचा सामना हा त्या मानाने साध्या झिम्बाब्वे संघाविरुद्ध आहे. अर्थात झिम्बाब्वेनी पाकिस्तान संघाला दणका दिला आहे, त्यामुळे भारतीय संघ सतर्क असेल, कुठलीही भूलचूक करणार नाही आणि झिम्बाब्वे संघाला हरवून उपांत्य फेरीमध्ये पाय ठेवेल असा माझा विश्वास आहे. परंतु आजचा सामना लक्षात राहणार आहे. इथं दंगा चालू आहे, दंगा. बोलताना मला त्रास होतोय, इतका दंगा चालू आहे. कारण भारतीय प्रेक्षक, बांगलादेशी प्रेक्षक दोघंही खुश आहेत, कारण एक मस्त सामना आम्हाला बघायला मिळालेला आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा, कारण त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तुम्हाला फक्त इथलं दृश्य दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल इथं काय दंगा चालू आहे.